नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण आज GMC नांदेड शिपाई या पदासाठी बघा प्रश्नपत्रिका मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज कव्हर करत आहोत। बघा या प्रश्नपत्रिकेमध्ये मित्रांनो एकूण आपण 20 प्रश्न मित्रांनो बघा या ठिकाणी आज कव्हर करत आहोत, जे की मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो खूपच इम्पॉर्टंट आणि 100% बघा परीक्षा मित्रांनो विचारले जातील या लेवलचे मित्रांनो सर्व काही प्रश्न संच आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत। म्हणून काय करा मित्रांनो, वही पेन घ्या आणि त्या वही पेनमध्ये बघा हे जे सर्व काही मित्रांनो प्रश्न संच आहेत ते तुम्ही आताच बघा नोट डाऊन करून घ्या। यासोबतच बघा तुम्ही नवीन असाल या ठिकाणी आपल्या चॅनलवरती आपल्या चॅनलला बघा आताच सबस्क्राइब करून घ्या। त्यासोबतच हा जो पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तुम्ही अभ्यासून घ्या। बघा पहिला प्रश्न तर काय आहे, जयपूर फूडचे जनक कोणाला म्हणतात किंवा जयपूर फूडचे मित्रांनो संस्थापक कोणाला म्हणतात, या प्रकारचा तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर या ठिकाणी आहे बघा आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर क्रमांक अ, जे की डॉक्टर प्रमोद सेठी हे जे आहेत मित्रांनो या ठिकाणी जयपूर फूडचे मित्रांनो जनक आहेत, तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे। क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे। पुढे बघा, बघा दुसरा प्रश्न, पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी सन्मान आहे। तर मित्रांनो बघा पद्मभूषण हा जो मित्रांनो सन्मान आहे हा आपल्या देशातील कितवा सर्वोच्च नागरी सन्मान आहे, तर लक्षात असू द्या। बघा क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर आहे मित्रांनो। पद्मभूषण हा जो मित्रांनो सन्मान आहे नागरी हा आपल्या देशातील एकदम तिसरा मित्रांनो नागरी सन्मान आहे, तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे। क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे। आणि पहिला मित्रांनो जर कोणता आहे ते विचारलं तर ते आहे बघा भारतरत्न, तुम्हाला इतकं लक्षात ठेवायचं बघा भारतरत्न हा मित्रांनो पहिला आहे आणि याची सुरुवात जी आहे मित्रांनो भारतरत्नची ती 1954 साली या ठिकाणी करण्यात आली होती, इतकं सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षामध्ये असू द्या। पुढे बघा तिसरा प्रश्न, बघा ग्रीक शब्द आयकोनोमिया म्हणजे काय, तर बघा मित्रांनो या ठिकाणी ग्रीक शब्द आयकोनोमिया म्हणजे काय या प्रकारचा शब्द आहे। तर मित्रांनो बघा आयकोनोमियाचा या ठिकाणी अर्थ काय, तर त्याचं या ठिकाणी राईट आन्सर आहे बघा क्रमांक कौटुंबिक व्यवस्थापन, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे। क्रमांक क कौटुंबिक व्यवस्थापन मित्रांनो जे की ग्रीक शब्द आयकोनोमियाचा मित्रांनो या ठिकाणी अर्थ असणार आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढे बघा चौथा प्रश्न, नारंग चषक डॅश डॅश खेळाशी संबंधित आहे। तर बघा मित्रांनो नारंग चषक हे जे आहे मित्रांनो या ठिकाणी कोणत्या खेळाशी संबंधित आहे या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला, तर लक्षात असू द्या। बघा या ठिकाणी क्रमांक ड जे की मित्रांनो बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। या ठिकाणी बघा क्रमांक मित्रांनो या ठिकाणी ड आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे। बघा मित्रांनो जर तुम्हाला शक्यतो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक या ठिकाणी करत चला, कारण मित्रांनो बघा या ठिकाणी आमच्यासारख्या क्रिएटरला मित्रांनो फक्त आणि फक्त एकच व्हिडिओ या ठिकाणी बनवण्यासाठी मित्रांनो खूप या ठिकाणी जास्त प्रमाणात आम्हाला मेहनत घ्यावी लागते। आणि जर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी एक लाईक जर केलं तर तुमच्या मित्रांनो त्या एका लाईकमुळे बघा या ठिकाणी आम्हाला पुन्हा या ठिकाणी दररोज व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत असतं। म्हणून काय करा, तुम्हाला शक्यतो जर व्हिडिओ आवडत असेल तर या ठिकाणी लाईक करत चला। तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर क्रमांक ड बॅडमिंटन हे मित्रांनो हे असणार आहे, तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। पुढे बघा पाचवा, लज्जा ही कादंबरी कोणी लिहिली, तर बघा मित्रांनो या ठिकाणी लज्जा ही जी मित्रांनो कादंबरी आहे बघा ही कोणी लिहिली या प्रकारचा प्रश्न विचारला, तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर मित्रांनो असणार आहे बघा क्रमांक अ, जे की तस्लिमा नसरीन मित्रांनो बघा या महिलेने या ठिकाणी लज्जा ही कादंबरी लिहिली आहे, तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे। क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे। पुढे सहावा, सूर्यमालेतील सूर्यापासून तिसरा ग्रह कोणता आहे, तर बघा मित्रांनो सूर्यमालेतील सूर्यापासून तिसरा ग्रह कोणता आहे या प्रकारचा प्रश्न विचारला, तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर आहे बघा क्रमांक ब पृथ्वी ही मित्रांनो बघा या ठिकाणी सूर्यमालेतील सूर्यापासून तिसऱ्या नंबरवर मित्रांनो असणारा ग्रह आहे, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर मित्रांनो पृथ्वी हे असणार आहे, तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। क्रमांक ब यासोबतच पहिला क्रमांक कोणाचा आहे, तर पहिला आहे बघा मित्रांनो या ठिकाणी बुध हा ग्रह आहे, तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं बघा बुध हा मित्रांनो ग्रह या ठिकाणी पहिला आहे। आणि यासोबतच दुसरा ग्रह कोणता आहे,
तर दुसरा ग्रह आहे मित्रांनो या ठिकाणी शुक्र, तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा, दुसरा ग्रह हा या ठिकाणी शुक्र असणार आहे. आणि तिसरा आपला पृथ्वी आहे, पर्याय क्रमांक या ठिकाणी ब, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न या ठिकाणी 7वा, मंगळ हा डॅश डॅश आहे. तर मित्रांनो बघा या ठिकाणी मंगळ हा डॅश डॅश आहे. तर मंगळ म्हणजे मित्रांनो या ठिकाणी मंगळ ग्रह हा काय आहे, तर लक्षात असू द्या, पर्याय क्रमांक या ठिकाणी क, अंतर्ग्रह आहे, तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं बघा, पर्याय क्रमांक क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे. पुढे या ठिकाणी आता 8वा प्रश्न, मलेशिया या देशाची राजधानी कोणती आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक 8वा प्रश्न बघा, मलेशिया मित्रांनो या देशाची राजधानी कोणती आहे, या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे जे मित्रांनो राईट आन्सर आहे मित्रांनो ती आहे बघा, पर्याय क्रमांक ड, क्वालालंपूर. काय मित्रांनो, क्वालालंपूर. काय मित्रांनो या ठिकाणी बघा, आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर पर्याय क्रमांक या ठिकाणी ड, क्वालालंपूर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 9 बघा, बघा, जिवाजी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे. मित्रांनो बघा, हे जिवाजी आहे बघा मित्रांनो, ठिकाणी तुम्ही आता गोंधळू नका, बरेच जणांना शिवाजी म्हणतील, परंतु मित्रांनो हे शिवाजी नाही बघा, हे आहे बघा जिवाजी. तर मित्रांनो जिवाजी हे जे मित्रांनो विद्यापीठ आहे हे कोणत्या ठिकाणी आहे, तर बघा याचे योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक अ, ग्वाल्हेर. मित्रांनो या ठिकाणी जिवाजी नावाचे मित्रांनो विद्यापीठ आहे, तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. मित्रांनो हा जो प्रश्न आहे बघा खूपच PYQ आहे, म्हणून काय करा, हा प्रश्न तुम्ही आत्ताच्या ठिकाणी पाठच करून घेणं आवश्यक असणार आहे. पुढे बघा आता 10वा प्रश्न, भारतातील कोणती नदी कर्कवृत्तास 2 वेळा छेदून जाते. तर बघा मित्रांनो या ठिकाणी भारतातील कोणती नदी जी आहे मित्रांनो जी की भारतातील आपल्या कर्कवृत्तास 2 वेळा मित्रांनो छेदून जाते. तर लक्षामध्ये असू द्या बघा, याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक ब, जे की मही ही नदी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर पर्याय क्रमांक या ठिकाणी ब हे असणार आहे, तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी 11वा बघा, या ठिकाणी महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात. तर बघा मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे योग्य आन्सर असणार आहे ते आहे पर्याय क्रमांक अ, ठकी म्हणतात. बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला मित्रांनो या ठिकाणी ठकी म्हणतात, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी 12वा कशा प्रकारचा आहे बघा, झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते कोण. तर बघा मित्रांनो या ठिकाणी झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते कोण. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर पर्याय क्रमांक या ठिकाणी ब, सुभाष पाळेकर हे आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा पुढे, तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर पर्याय क्रमांक ब, सुभाष पाळेकर हे मित्रांनो असणार आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा या ठिकाणी 13वा प्रश्न, कस्तुरी मांजर कोणत्या जिल्ह्यात आढळते. तर बघा कस्तुरी मांजर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला. तर बघा मित्रांनो हा प्रश्न देखील परीक्षेच्या दृष्टीने खूपच PYQ आहे, म्हणून तुम्ही हा प्रश्न सुद्धा बघा आत्ताच्या ठिकाणी पाठच करून घ्या. तर या प्रश्नाचे आपला राईट आन्सर असणार आहे बघा मित्रांनो पर्याय क्रमांक रायगड. तर मित्रांनो बघा रायगड जिल्ह्यामध्ये कस्तुरी मांजर मला मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळते, इतकं तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. मित्रांनो बघा महत्त्वाचेच आपण या ठिकाणी प्रश्नसंच या ठिकाणी मित्रांनो कव्हर करत आहोत. मित्रांनो बघा म्हणून काय करा, सर्व काही प्रश्न तुम्ही पाठांतर या ठिकाणी करून घ्या. मित्रांनो बघा या ठिकाणी आम्ही तुम्हाला तेच देणार जे मित्रांनो या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारलं जाणार. बघा पुढे या ठिकाणी 4था प्रश्न पुढे, बघा हुजूर साहेब गुरुद्वारा कोणत्या शहरामध्ये आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी हुजूर साहेब गुरुद्वारा जे मित्रांनो या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे. तर लक्षात असू द्या बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर पर्याय क्रमांक अ, नांदेड मित्रांनो असणार आहे. बघा हुजूर साहेब गुरुद्वारा हा मित्रांनो आपल्या नांदेड याच शहरामध्ये आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे, जे की मित्रांनो पर्याय क्रमांक अ या आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे. पुढे बघा आता 15वा प्रश्न बघा, नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे. तर बघा मित्रांनो नायगाव हे जे मित्रांनो अभयारण्य आहे हे कशासाठी प्रसिद्ध आहे. तर पर्याय क्रमांक मित्रांनो या ठिकाणी अ आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असेल बघा,
मोरासाठी मित्रांनो प्रसिद्ध आहे बघा नायगाव हे अभयारण्य तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी 16वा आता. कोयना जलाशयाचे नाव काय आहे? तर बघा मित्रांनो या ठिकाणी कोयना जलाशयाचे नाव काय आहे या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर पर्याय क्रमांक या ठिकाणी ब, जे की शिवाजी सागर हे मित्रांनो असणार आहे बघा. पर्याय क्रमांक ब शिवाजी सागर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. लक्षात तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो ठेवायचं आहे. तर यासोबतच मोडक सागर मित्रांनो कोणत्या जलाशयाचं नाव होतं हे तुम्हाला सर्वांना या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मोडक सागर या जलाशयाचे तुम्हाला नाव. पुढे बघा मोडक सागर कोणत्या जलाशयाचं नाव आहे ते सांगायचं आहे बघा तुम्हाला लक्षात असू द्या. पुढे संगणकाच्या कार्यक्षमतेचे एकक कोणती आहे? तर बघा या ठिकाणी 17वा प्रश्न आहे. संगणकाच्या कार्यक्षमतेचे मित्रांनो जे एकक आहे ते कोणती आहे? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक मित्रांनो क, जे की हर्ट्ज हे आहे बघा. पर्याय क्रमांक हर्ट्ज या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर मित्रांनो असणार आहे. संगणकाच्या कार्यक्षमतेचे एकक कोणते? तर एकक पर्याय क्रमांक क या ठिकाणी हर्ट्ज आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे. पुढे बघा 18वा प्रश्न बघा. राष्ट्रकुल परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर बघा मित्रांनो राष्ट्रकुल परिषदेची जी मित्रांनो स्थापना होती ती कोणत्या वर्षी करण्यात आली? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक ठिकाणी ड, 1931 साली मित्रांनो बघा ठिकाणी राष्ट्रकुल या बघा संघटनेची या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती. तुम्हाला लक्षामध्ये या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढे बघा यासोबतच प्रश्न क्रमांक 19वा. हॅरी पॉटर ही कादंबरी कोणी लिहिली? तर बघा मित्रांनो या ठिकाणी हॅरी पॉटर ही जी मित्रांनो कादंबरी आहे ही कोणी लिहिली या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक अ, जे की J.K. रोलिंग हे मित्रांनो असणार आहे बघा आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर. पर्याय क्रमांक अ J.K. रोलिंग आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. पुढे बघा 20वा प्रश्न. हा शेवटचा प्रश्न. उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर बघा मित्रांनो ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक ब, जे की तोरणमाळ हे मित्रांनो आहे बघा तोरणमाळ. यासोबतच मित्रांनो महाबळेश्वर हे सातारा या जिल्ह्यातील मित्रांनो थंड हवेचे ठिकाण आहे सातारा. आणि मित्रांनो हे जे म्हैसमाळ आहे हे आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील मित्रांनो थंड हवेचे ठिकाण तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक मित्रांनो या ठिकाणी ब तोरणमाळ हे असणार आहे. यासोबत चिखलदरा हे जे मित्रांनो थंड हवेचे ठिकाण आहे हे आहे अमरावती या जिल्ह्यामध्ये. इतकं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर बघा हे होते मित्रांनो आपले आजचे जे की GMC नांदेड शिपाई या पदासाठी प्रश्नपत्रिका. एकूण 20 प्रश्न सज्ज जे की मित्रांनो या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो या ठिकाणी 100% मित्रांनो परीक्षेमध्ये विचारले जाईल या प्रकारचे प्रश्न सज्ज. जर तुम्हाला मित्रांनो हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत हा जो मित्रांनो व्हिडिओ आहे पूर्ण तुम्ही अवश्य शेअर करा. आणि अद्याप या ठिकाणी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर मित्रांनो भेटू पुन्हा अशाच नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.